रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. भाग 11. संजयवाच. इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः. आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्य वपुर्महात्मा. संजय म्हणाला, भगवान वासुदेवांनी याप्रमाणे बोलून आपले रूप अर्जुनाला दाखविले आणि अशा सौम्य रूपाने भ्यालेल्या अर्जुनाला पुन्हा धीर दिला. ऐसे वाक्य बोलत खेओ मागुता मनुष्य जाहला देवो. हे ना परी नवलावो आवडीचा तिये. श्रीकृष्णाची कैवल्य उघडे वरी सर्वस्व विश्वरूपाये वढे. हाती दिधले की नावडे अर्जुनासी. वस्तू घेऊनी वाळिजे जैसे रत्नासी दूषण ठेविजे. ना तरी कन्या पाहुन या म्हणिजे मना न ये हे. तया विश्वरूपाये वढी दशा करिता प्रीतीचा वाढू कैसा. शेल दिधलीसे उपदेशा किरीटीसी देवे. मोडोनी भांगाराचा रवा लेणे घडिले आपलिया सवा. मग नावडे जरी जीवा तरी आटीजे पुढती. तैसे शिष्याची प्रीती जाहले कृष्णत्व होते ते विश्वरूप केले. ते मना न येची मग आणिले कृष्ण पण मागुते. हा ठाववरी शिष्याची निकसी साहाते गुरु आहाती कवणे देशी. परी नेणिजे आवडी कैसी संजयो म्हणे. मग विश्व व्यापुनी भोवते जे दिव्य तेज प्रकटले होते. तेची सामावले मागुते कृष्णरूपी तिये. जैसे त्वंपद हे आघवे तत्पदी सामावे. अथवा द्रुमाकारू साठवे बीज कणिके जीवी. ना तरी स्वप्न संभ्रमू जैसा गिळीचे येली जीवदशा. श्रीकृष्णे योगू हा तैसा संहरिला तो. जैसी प्रभा हारपली बिंबी की जलद संपत्ती नभी. नाना भरते सिंधू गर्भी रिगाले राया. हो काजे कृष्णाकृतीची मोडी होती विश्वरूप पटाची घडी. ते अर्जुनाची आवडी उकलूनी दाविली. तव परिमाणू रंगू तेणे देखिले साविया चांगू. तेथ ग्राहकीये नव्हेची लागू म्हणोनी घडी केली पुढती. तैसे वाढीचेनी बहुवसपणे रूपे विश्व जिंतिले जेणे. ते सौम्य कोडी सवाणे साकार जाहले किंबहुनानंते. धरिले धाकुट पण मागुते परी आश्वासिले पार्था ते बिहालियासी. जो स्वप्नी स्वर्गा गेला तो अवसांत जैसा चेईला. तैसा विस्मयो जाहला किरीटीसी. ना तरी गुरु कृपे सवे ओसरले या प्रपंच ज्ञान आघवे. स्फुरे तत्व ते पांडवे श्रीमूर्ती देखिली. तया पांडवा ऐसे चित्ती आड विश्वरूपाची जवनिका होती. ते फिटोनी गेली परवती हे भले झाले. काय काळा ते जिनोनी आला की महावातू मागा सांडिला. आपुलिया बाही उतरला सातही सिंधू. ऐसा संतोष बहुचित्ते घेईजत असे पंडुसुते. विश्वरूपा पाठी कृष्णा ते देखोनिया. मग सूर्याच्या अस्तमानी मागुती तारा उगवती गगनी. तैसा देखो लागला अवनी लोकांसहित. पाहे तव तेची कुरुक्षेत्र तैसेची देखे दोही भागी गोत्र. वीर वर्षताती शस्त्रास्त्र संघाटवरी. तया बाणांची या मांडवा आंतू तैसाची रथू देखे निवांतू. धुरे बैसला लक्ष्मीकांतू आपण तळी. असे वाक्य बोलत असतानाच देवाने पूर्वीप्रमाणे मनुष्यरूप धारण केले. यात काही आश्चर्य नाही. परंतु अर्जुनाविषयी श्रीकृष्णास जे प्रेम होते त्या प्रेमाचे आश्चर्य आहे. श्रीकृष्ण म्हणजे उघडा मोक्षच होय.
तो मोक्ष अर्जुनाजवळ असूनही त्यावर विश्वरूपा एवढे सर्वस्व त्याच्या हाती दिले, तरी पण ते विश्वरूप अर्जुनाला आवडले नाही. एखादी वस्तू विकत घेऊन पुन्हा मला नको म्हणून टाकून द्यावी, अथवा उत्तम प्रकारच्या रत्नाला दोष देत राहावे, कन्येला पहावे, तिची विचारपूस करावी आणि नंतर ती मला आवडली नाही असे म्हणावे, तसा हा प्रकार आहे. श्रीकृष्णाने अर्जुनास उपदेशाचा शेलका वाटा, जे आपले विश्वरूप, ते दाखविले. यापेक्षा आणखी प्रेम तरी कसे करावे? सोन्याची लगड मोडून आपल्या इच्छेप्रमाणे अलंकार बनवावा, नंतर तो अलंकार आपणास आवडत नाही म्हणून पुन्हा तो आटवून त्याची लगड करावी. त्याप्रमाणे शिष्याच्या प्रेमासाठी गुरुच्याकडून हा प्रकार झाला. पूर्वी कृष्णरूप होते, त्याने विशाल असे विश्वरूप धारण केले. पुढे ते शिष्याच्या मनाला भीतीदायक वाटले म्हणून पूर्वीचे कृष्णरूप पुन्हा धारण केले. एवढ्या मर्यादेपर्यंत शिष्याने त्रास दिला, तरी सहन करणारे गुरु कोणत्या देशात आढळतील? परंतु देवाच्या मनामध्ये अर्जुनाविषयी आवड कशी होती हे कळत नाही, असे संजय म्हणाला. मग अखिल विश्व व्यापून भगवंतांनी जे दिव्य तेज प्रगट केले होते तेच पुन्हा त्या कृष्णरूपात साठविले. ज्याप्रमाणे तत्वमसी महाकाव्यातील तत्वपदाचा लक्षार्थ ब्रह्मामध्ये समाविष्ट होऊन ऐक्याला प्राप्त होतो, अथवा प्रचंड अशा वृक्षाचा आकार लहानशा बीजकणात जसा साठविला जातो, किंवा जीवाची जागृत अवस्था जशी स्वप्नातील लहरींना गिळून टाकते, त्याप्रमाणे श्रीकृष्णाने तो विश्वरूप योग आपल्या ठिकाणी सामावून घेतला. सर्वत्र पसरलेला सूर्याचा प्रकाश जसा अस्ताच्या वेळी सूर्यबिंबात एकत्र येतो, किंवा मेघांच्या पंक्ती जशा आकाशात समाविष्ट होतात, सागराला आलेले भरते जसे सागराच्या पोटात प्रविष्ट होत असते, अथवा असे असेल की कृष्णाकृतीच्या रूपाने जी विश्वरूप वस्त्रांची घडी होती ती अर्जुनाच्या आवडीसाठी उकलून दाखविली, तेव्हा त्या वस्त्राची लांबी, रुंदी व रंग हे सर्व व्यवस्थित पाहिल्यावर गिऱ्हाईक जो अर्जुन, त्याला ते वस्त्र घेण्याची इच्छा नसल्यामुळे पुन्हा पूर्वीसारखी घडी केली. त्याप्रमाणे अतिप्रचंड श्रीकृष्णाच्या विशाल विश्वरूपाने संपूर्ण विश्वाला जिंकले होते. तेच कृष्णरूप पूर्वीप्रमाणे सौम्य, सुंदर आणि सगुण साकार झाले. फार काय सांगावे, त्या अतिशय वाढलेल्या विश्वरूपाने पुन्हा पूर्वीप्रमाणे मर्यादित रूप धारण केले आणि भीतीने ग्रस्त झालेल्या अर्जुनाला आश्वासन दिले. जसा एखादा माणूस स्वप्नात स्वर्गात गेल्यावर अकस्मात स्वप्नातून जागा झाला तर जेथल्या तेथेच असतो, त्याप्रमाणे अर्जुनाला आश्चर्य वाटले. अथवा सद्गुरूंची कृपा झाल्यावर प्रपंचाचा सारा विस्तार नाहीसा होतो आणि ब्रह्मज्ञानाचे स्फुरण होते. याप्रमाणे विश्वरूप ओसरल्यानंतर अर्जुनाने श्रीकृष्णरूप पाहिले. अर्जुनाच्या मनात असा विचार आला की चतुर्भुज मूर्तीच्या आड जो विश्वरूपाचा पडदा होता तो नाहीसा झाला. ही फारच चांगली गोष्ट झाली. जसे काही काळाला जिंकावे, अथवा अतिशय मोठ्या वादळ वाऱ्यातून सुटून जावे, अथवा 7 समुद्राला पोहून पार करावे, एवढा मोठा परमसंतोष विश्वरूप दर्शनानंतर कृष्णरूपाला पाहून अर्जुनाच्या मनात निर्माण झाला. सूर्य मावळल्यानंतर पुन्हा तारे जसे आकाशात उदय पावतात, त्याप्रमाणे अर्जुन जिवंत लोकांसहित पृथ्वी पाहू लागला. जेव्हा तो पाहू लागला तेव्हा तेच पूर्वीचे कुरुक्षेत्र 2 भागांमध्ये विभागलेले आपले गोत्रज आणि वीर शस्त्रांचा आणि अस्त्रांचा संघात वर्षाव करीत आहेत. त्या अनेक बाणांच्या मंडपाखाली पूर्वी जसा होता तसाच रथ निवांतपणे उभा आहे. पुढे सारथी म्हणून लक्ष्मीकांत श्रीकृष्ण बसलेले आहेत आणि आपण रथाखाली आहोत असे अर्जुनाला दिसले. अर्जुनवाच
दृष्टवेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन इदानीमस्मि संवृत्तः सचेता प्रकृतिं गतः. अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, तुझे सौम्य रूप पाहून आता मी सावध होऊन प्रसन्नचित्त आणि स्वस्थ झालो आहे. एवं मागितले जैसे तैसे तेणे देखिले वीरविलासे मग म्हणे जी आलो ऐसे जाहले आता. बुद्धी ते सांडोनी ज्ञान भेणे वळघले रान अहंकारेसी मन देशधडी जाहले. इंद्रिये प्रवृत्ती भुलली वाचा वाचकपणा चुकली ऐसी आपांपरी होती झाली शरीर ग्रामी. तिये आगवीची मागुती जीवा ते भेटली प्रकृती. आता जिताणे श्रीमूर्ती जाहले मिया ऐसे सुख जीवी घेतले. मग श्रीकृष्णा ते म्हणितले, मिया तुमचे रूप देखिले मानुष हे रूप दाखवणे देवराया की मज अपत्या चुकलिया. बुजावोनी तुवा माया स्तनपान दिधले जी विश्वरूपाची सागरी होतो तरंग मवित वावेवरी. तो ये निजमूर्तीच्या तिरी निघालो आता. आईके द्वारका पूर सुहाडा मज सुकतिया जी झाडा. हे भेटी नव्हे बहुडा मेघाचा केला जी सावियाची तृषा फुटला. तया मज अमृत सिंधू हा भेटला. आता जिणयाचा जाहला भरवसा मज माझिया हृदय रंगणी होत आहे हरिकलतांची लावणी. सुखेसी बुझावणी जाहली मज. याप्रमाणे पराक्रमाचा विकास करणाऱ्या अर्जुनाने जसे मागितले तसे प्रभूचे पूर्ववत स्वरूप पाहिल्यावर तो अर्जुन म्हणाला, महाराज, मी वाचलो असे मला वाटते. विश्वरूप पाहताना माझे ज्ञान बुद्धीला त्यागून भीतीने आडरानात शिरले होते. अहंकाराला सोडून मन अहंकारासह देशोधडीला लागले होते. इंद्रियांची विषयाकडील धाव थांबली होती. वाचा बंद पडली होती. अशी शरीररूपी गावाची अवस्था झाली होती. आता ही सर्व अव्यवस्था संपली आणि इंद्रिये आपापली कर्मे करू लागली. म्हणून श्रीकृष्णाच्या दर्शनाने मी आता वाचलो असे वाटते. याप्रमाणे अर्जुन अंतर्यामी सुखी झाला आणि श्रीकृष्णास म्हणाला, तुमचे हे मनुष्य रूप मला आता दृष्टीस पडले. देवा, आपण या रूपाचे मला पुन्हा दर्शन दिले ते जणू मज चुकलेल्या लेकरास समजावून तू आईच्या ममतेने स्तनपानास दिलेस. या विश्वरूपी विशाल सागरामध्ये जो मी हाताने लाटांमागे लाट आक्रमित होतो तो मी या आपल्या कृष्णमूर्तीच्या तीराला लागलो आहे. हे द्वारकापुरीच्या वीर वल्लभा, ही भेट नव्हे तर मी जे सुकावयास लागलेले झाड झालो होतो त्या माझ्यावर तू मेघांचा वर्षावच केला आहेस. तहानेने पिडलेल्या मला जणू अमृताचा सागरच भेटलेला आहे. आता मी वाचेन का न वाचेन हा जो अविश्वास निर्माण झाला होता तो पूर्ण नाहीसा झाला आहे. माझ्या हृदयरूपी अंगणामध्ये आनंदवेलींची लावणी होत आहे. आता मी आनंदाशी ऐक्य पावलो आहे. श्री भगवानुवाच सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकांक्षिणः. श्रीकृष्ण म्हणाले, तू जे माझे विशाल विश्वरूप पाहिलेस त्याचे दर्शन होणे महाकठीण आहे. सर्व देवसुद्धा नेहमी या रूपाच्या दर्शनाची इच्छा करत असतात. यया पार्थाचिया बोलासवे हे काय म्हणितले देवे त्वा प्रेम ठेवून यावे विश्वरूपी की. मग ये श्रीमूर्ती भेटावे सडिया आयती ते शिकवण सुभद्रापती विसरला सीमा. अगा आंधळिया अर्जुना हाता आलिया मेरुही होय साना
ऐसा आथी मना चुकीचा भावो, तरी विश्वात्मक रूपडे, जे दाविले आम्ही तुझ पुढे, ते शंभूही परी न जोडे तपे करिता, आणि अष्टांगादी संकटी, योगी शिणताती किरीटी, परी अवसरू नाही भेटी जयाची ये, ते विश्वरूप एकादे वेळ, कैसेनी देखो अळुमाळ, ऐसे स्मरता काळ जातसे देवा, आशेचिया अंजुळी, ठेवूनी हृदयाचिया निडळी, चातक निराळी लागले जैसे, तैसे उत्कंठा निर्भर, होऊन या सुरवर, घोकिताठई पहार भेटी जयाची, परी विश्वरूपा सारिखे, स्वप्नीही कोणी न देखे, ते प्रत्यक्ष तुवा सुखे देखिले हे. हे अर्जुनाचे बोलणे ऐकून श्रीकृष्ण म्हणाले, तू विश्वरूपाच्या ठिकाणी प्रेम ठेवून सगुण रूपाकडे ये. मन विश्वरूपाच्या ठिकाणी ठेवून मग या सगुण रूपाला भेटण्याकरिता फक्त शरीराने ये. अर्जुना, ही माझी शिकवण विसरलास वाटते. अरे ज्ञानदृष्टी नसणाऱ्या अर्जुना, सोन्याचा मेरू पर्वत जरी हाताशी आला तरी तोही मनुष्याला कमी वाटत असतो. अशी माणसाच्या मनात चुकीची भावना असते. आम्ही तुला जे विश्वरूप दाखविले ते तप करून शंकरांना देखील प्राप्त होत नाही. आणि अर्जुना, अष्टांग योगाच्या संकटांना तोंड देऊन योगी शिणतात, परंतु ज्या विश्वरूप दर्शनाचा प्रसंग त्यांना प्राप्त होत नाही, ते विश्वरूप एकदा तरी थोडेसे पहावे असे चिंतन करत देवांचा काळ देखील निघून जातो. आशारूप ओंझळ हृदयरूप कपाळावर ठेवून चातक पक्षी जसा मेघांची आतुरतेने वाट पाहत आकाशाकडे बघत असतो, त्याप्रमाणे अति उत्सुक होऊन देवदेवता देखील ज्याच्या भेटीची 8ही प्रहर इच्छा करत असतात, परंतु त्यापैकी कोणी जे विश्वरूप स्वप्नात देखील पाहिले नाही, ते विश्वरूप तू आज प्रत्यक्ष सहजासहजी पाहिले आहेस. नाहं वेदैर्न तपसा, न दानेन न चेजया, शक्य एवं विधो द्रष्टुम, दृष्टवानसि मां यथा. ज्या प्रकारे तू मला पाहिलेस त्या प्रकारे वेदपठनाने, तपाने, दानाने अथवा यज्ञाने देखील मी कोणाला दिसणे शक्य नाही. पै उपायांसी वाटा, न वाहती येथ सुभटा, साही सहित ओहटा वाहिला वेदी, मज विश्वरूपाचिया मोहरा, चाला वया धनुर्धरा, तपांची याही संभारा नभेची लागू, आणि दानादी कीर कानडे, मी यज्ञीही तैसा न सापडे, जैसे निकासुरवाडे देखिला तुवा, तैसा मी एकीची परी, आंतुडे गा अवधारी, जरी भक्ती येऊनी वरी चित्ता ते गा. हे अर्जुना, या विश्वरूपाचे दर्शन होण्यास काही मार्ग नाहीत. 4ही वेदांनी आणि 6ही शास्त्रांनी माघार घेतली, परंतु हे अर्जुना, माझ्या विश्वरूपाकडे चालत येणाऱ्या त्यांच्या सर्व समुदायामध्ये देखील हे सामर्थ्य नाही. तू ज्याप्रमाणे माझे विशाल विश्वरूप सुखाने पाहिलेस, तसा मी दान वगैरे कर्मांनी दिसण्यास कठीण आहे. यज्ञ कर्माने देखील मी पाहण्यास सापडत नाही. असा जो मी, तो एकाच उपायाने सापडू शकेन हे लक्षात ठेव. तो उपाय हा की जेव्हा भक्ती हृदयाच्या घरी येऊन चित्ताशी विवाह करेल, तेव्हाच हे शक्य आहे. भक्त्या त्वनन्यया शक्य, अहमेवं विधोऽर्जुन, ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन, प्रवेष्टुं च परन्तप. हे परमतपा अर्जुना, अशा स्वरूपाचा जो मी, त्या मला अनन्य भक्तीने तत्वतः जाणणे, पाहणे व माझ्या स्वरूपाशी ऐक्य होणे शक्य आहे. परितेची भक्ती ऐसी, पर्जन्याची सुटिका जैसी,
धरा वाचोनी अनारिसी गतीची नेणे, का सकळ जळसंपत्ती घेऊनी समुद्राते गिवसिती, गंगा जैसी अनन्य गती मिनलीच मिळे, तैसे सर्व भाव संभारे न धरत प्रेम एकसरे, मज माझी संचरे मीची होऊनी, आणि तेवीची मी ऐसा थडिये माझारी सरिसा, क्षीराब्धी का जैसा क्षीराचाची, तैसे मज लागुनी मुंगीवरी किंबहुना चराचरी, भजनासी का दुसरी परीची नाही, तयाची क्षणासवे एवं विध मी जाणवे, जाणितला तरी स्वभावे दृष्टही होय, मग इंधनी अग्नी उद्दीपे आणि इंधन हे भाष्य हारपे, ते अग्नीची होऊनी आरोपे मूर्त जेवी, का उदयन कीजे तेजाकारे, तव गगनाची होऊनी असे अंधारे, मग उदयलिया एकसरे प्रकाशू होय, तैसे माझे साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी, अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय, मग मी तो हे आघवे एक मीची आथी स्वभावे, किंबहुना सामावे समरसे तो. पण ती भक्ती अशा प्रकारची असावी की पावसाच्या जलधारा ज्याप्रमाणे वर्षावाकरिता दुसरी गतीच जाणत नाहीत, अथवा सर्व जलरूप संपत्ती घेऊन गंगा नदी जशी समुद्राचा शोध करीत करीत समुद्राला मिळून पुन्हा आणि मिळतच राहते, त्याप्रमाणे अंतःकरणातील शुद्ध भावाने आणि अखंड प्रेमाने माझ्याशी एकरूप होऊन माझ्यामध्ये संचरणे याला भक्ती असे म्हणतात. ज्याप्रमाणे क्षीरसागर हा काठाला आणि मध्ये सारखाच दुधानेच भरलेला असतो, त्याप्रमाणे मी सर्वत्र सारखाच आहे. त्याप्रमाणे माझ्यापासून मुंगीपर्यंत किंबहुना सर्व स्थावर जंगम प्राणीमात्रांच्या ठिकाणी ज्यांना भजन करण्यास कोणताच द्वैतभाव शिल्लक राहत नाही, असे ज्यावेळी होईल त्याच क्षणी मी विश्वरूप आहे याची त्यांना जाणीव होईल, आणि ती जाणीव झाल्यावर तसा मी सर्वत्र दिसेन. काष्ठामध्ये घर्षणाने अग्नी उत्पन्न झाल्यानंतर काष्ठ हा शब्द नाहीसा होतो व ते काष्ठच जसे मूर्तिमंत अग्नी बनते. तेजाचा राशी असणारा सूर्य जोपर्यंत उदयास येत नाही तोपर्यंत अंधकार हा आकाशरूप होऊन असतो, आणि तो उदयाला आल्यानंतर एकदम प्रकाशरूप होऊन जातो. त्याप्रमाणे माझा विश्वरूप साक्षात्कार झाला म्हणजे देहाच्या ठिकाणच्या अहंकाराची एरझार संपते, आणि अहंकाराचा नाश झाला की सर्व प्रकारचे द्वैत संपून जाते, हे एकाग्रतेने समजून घे. मग मी तो भक्त आणि हे सर्व विश्व स्वभावता एक मद्रूपच होते. तो भक्त माझ्यात ऐक्यभावाने समरस होतो. मत्कर्म कृन्मत्परमो मद्भक्त संगवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु यस मामेति पांडव. हे पांडव, तो माझ्यासाठी कर्म करणारा, मला प्राप्तव्य मानणारा, संसार संगरहित, कोणाशीही वैर नसणारा माझा भक्त मला प्राप्त होतो. जो मजची एका लागी कर्मे वाहतसे आंगी, जया मज वाचोनी जगी घोमटे नाही. दृष्टादृष्ट सकळ जयाचे मीची केवळ, जेणे जेनयाचे फळ मजची नाम ठेविले. मग भूते हे भाष विसरला, जे दिठी मीची आहे सुदला. म्हणून निर्वैर जाहला सर्वत्र भजे, ऐसा जो भक्तू होये तयाचे त्रिधातू कहे जै जाये. तै मीची होऊने ठाये पांडवागा. ऐसे जग दुधर दोंदिले, तेने करुण रस रसाळे. संजय म्हणे बोलिले श्रीकृष्ण देवे, ययावरी तो पांडू कुमरू. जाहला आनंद संपदा थोरू,
आणि कृष्ण चरण चतुरू एक तो जगी. तेणे देवाची या दोनही मूर्ती निकिया न्याहाळिलिया चित्ती. तव विश्वरूपाहुनी कृष्णाकृती देखिला लाभू. परी तयाचे जाणिवे मानून की जेची देवे. जे व्यापकाहुनी नव्हे एक देशी. हेची समर्था वया लागी एक दोन चांगी. उपपत्ती शारंगी दाविता जाहला. तिया ऐकोनी सुभद्रा कांतू चित्ती आहे म्हणतू. तरी होय बरवे दोही आणतू ते पुढती पुसो. ऐसा आलोचू करुनी जीवी आता पुसती ओज बरवी. आदरील ते परिसावी पुढे कथा. प्रांजळ ओवी प्रबंधे गोष्टी सांगिजेल विनोदे. ते परिसा आनंदे ज्ञानदेव म्हणे. भरोनी सद्भावाची अंजुळी मिया ओविया फुले मोकळी. अर्पिली अंग्रियुगुली विश्वरूपाच्या. जो माझ्या एकट्यासाठी अंगावर कर्माचे ओझे वाहतो. ज्याला माझ्या वाचून जगात दुसरे काहीही चांगले वाटत नाही. ज्याला इह परलोक हे सर्व केवळ मीच होऊन राहिलो आहे व ज्याने आपले जगण्याचे ध्येय म्हणजे माझी प्राप्ती होणे हेच निश्चित केले आहे. जो सर्व भूतमात्रांचे ठिकाणी द्वैतभावाची भाषा विसरला आहे. ज्याच्या ज्ञानाचा विषय मीच आहे म्हणून निर्वैर होऊन जी जी वस्तू दिसेल ते ते माझे स्वरूप जाणून जो मला भजतो. अर्जुना, असा जो भक्त आहे त्याचे वात पित्त कफमय असे 3 धातूंचे शरीर जेव्हा नाश पावते तेव्हा तो देहपातानंतर मीच होऊन राहतो. संजय म्हणाला, हे धृतराष्ट्र, ज्याच्या उदरात सर्व विश्व सामावलेले आहे त्यामुळे ज्याचे उदर विशाल आहे अशा भगवान श्रीकृष्णाने करुणायुक्त वाणीने विश्वरूपाचे आणि भक्तीचे महत्त्व विशद केले. या भगवंतांच्या अमृतमधुर उपदेशानंतर तो अर्जुन आनंद संपत्तीच्या लाभाने महान श्रीमंत झाला. तसेच जगात तोच एक श्रीकृष्ण चरणकमलांची सेवा करण्यात चतुर झाला. अर्जुनाने देवाच्या दोन्ही मूर्ती जेव्हा नीट न्याहाळून पाहिल्या तेव्हा त्याने विश्वरूपापेक्षा श्रीकृष्ण रूप अधिक लाभदायक आहे असे निश्चितपूर्वक जाणले. परंतु अर्जुनाच्या या विचारास देवाने मान दिला नाही आणि त्याचा निर्णय मांडला नाही. कारण विश्वात्मक रूपापेक्षा एकदेशी रूप खरे नव्हे. याचे समर्थन करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी 1-2 उत्तम अशा युक्ती बोलून दाखविल्या. त्या युक्ती ऐकून सुभद्रापती अर्जुन आपल्या मनात म्हणत होता की या 2 रूपांपैकी कोणते रूप चांगले आणि उत्तम आहे हे आपण पुढे विचारू. असा मनामध्ये विचार करून तो आता उत्तम प्रकारे प्रश्न विचारण्याची पद्धत अवलंबील. ती कथा आता श्रोतृवृंदाने पुढील अध्यायात श्रवण करावी. ही कथा प्रसन्नपणे सुलभ ओवीछंदाने व विनोदबुद्धीने सांगण्यात येईल तरी ती आनंदाने श्रवण करावी असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. शुद्ध सद्भावाची ओंजळ करून ओवीरूपी मोकळी सुकोमल सुगंधित फुले विश्वरूपाच्या दोन्ही चरणकमलांवरती मी अर्पण केली आहेत असे ज्ञानेश्वर माऊलींनी श्रोतृगणांस सांगितले. इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विश्वरूपदर्शनयोगो नाम 11ोऽध्यायः. इति श्रीज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां विश्वरूपदर्शन योगो नाम 11ोऽध्यायः. सर्वश्रेष्ठ ग्रंथराज सार्थ श्री ज्ञानेश्वरीचा 11वा अध्याय भगवंतांच्या कृपेने संपन्न झाला.